मान्सूनचा पहिला आपला फिशिंग व्हिडिओ ऑलरेडी. थम्सअप आणि वडापाव जबरदस्त होणार, जबरदस्त. ही मुवमेंट जरी असेल ना, लगेच उठून धावत यायचं आणि पटकन रॉड उचलायचं. हे सँडफ्लाईज आहेत, ते दिसतंय ते छोटे छोटे. स्ट्राईक दे पहिली. आगे मासा आहे. अरे क्रेझी. व्हिडिओ चालू आहे. वाव. गेल. फिश ऑन गाईज. असं वाटतं ना, मस्त वाटतं. मागे पाऊस. सो सुपर एक्साइटिंग प्रवास आहे. गुड मॉर्निंग. आणि हा प्रवास सुरू झालेला आहे ऑलरेडी एका जबरदस्त अशा बीचला. हा बघा मस्त व्ह्यू आहे. आपण ही जागा निवडली इथे थांबायसाठी. इथे आपलं सगळं सामान ठेवलेलं आहे आणि त्यासोबत आजचा आपला सेटअप आहे. इथे लुकानाचा ब्लॅक रिव्हर आहे, ज्याच्याबरोबर लुकाना कोमोडो आहे. आणि आपला सेटअप एकदा दाखव रे. सेटअपमध्ये बघाल ना, तर हे तुम्हाला सिंकर आहे, हा स्पायडर सिंकर. आणि त्यासोबत आपण बेटसाठी प्रॉन्स इथे वापरतो आहे. आणि ही आपण सुवेल लावलेली आहे. आता बघूया सेटअप आपण घेऊन जाऊया मागे बीचवर, कास्ट करूया असं वाटतंय. काही एरियाज आहेत जे आपण बघूया, तुम्हाला पण दाखवूया आपल्याला इथे काय रीड करता येते ते. आणि कास्ट करून बघूया काय हुकअप होत आहे ते. तर आत्तापर्यंत तरी असं वाटतं की काहीतरी क्रेझी होणार आहे, मजा येणार आहे आज. त्याच्याबरोबर आपला नाश्ता आहे इथे, वडापाव इथे ठेवूया आणि जाऊया. चला. सो आपण हा प्रॉन्स वापरतो आहे, डेड बेट ऑब्वियसली. आणि त्याबरोबर आपण पूर्ण क्लीन करून टाकतो आहे आणि हे कवर देखील काढणार आहोत. आणि आज म्हणजे आत्ता जी कंडिशन पाण्याची आहे ती तेवढी क्लिअर नसल्यामुळे ना, आपण मोस्टली त्या स्मेलवर टार्गेट करणार आहोत. सेटअप इथे बघाल, पिरामिड सिंकर आहे हा तुम्हाला, स्पायडर सिंकर. त्याच्याबरोबर हा हुक आहे आणि सुअल बरोबर कनेक्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपला हुक सेट झालेला आहे इथे मस्तपैकी. प्रॉन्स मस्त वाटतं व्ह्यू. आम्ही आलो ना तेव्हा पूर्ण असं गरम झालेलं, असं वाटत होतं की आज काय खरं नाही. पण ह्या तयारीत होतो ना की जरी खरं नसलं तरी पण आज खरं करून दाखवायचं आहे आणि फिशिंग करायची आहे. जे काय तो पूर्ण एक्सपिरियन्स आहे तो आपण घ्यायचाच आहे आज. आणि झालं असं की समोर पूर्ण असे काळे ढग भरलेत आणि मागून ऊन. भारी भारी आहे, वातावरण भारी आहे, काही बोल. मस्त वाटतंय. अरे पुष्पा भेटलेला इथे. आई शप्पथ, जबरदस्त कॅवेजिंग रे. पुष्पा भेटला इथे. ट्रोलिंगचा लुअर कोणाचा आला असेल हा तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आम्ही पाठवून देऊ, पण पोस्टाचे पैसे द्यावे लागतील. भारी आहे, कलर पण भारी आहे. रोहितला पाठवून द्या. हे पुष्पा आलाय, पुष्पा. लाटा खवत आहे, पण आपण ट्राय करणार त्या ठिकाणी कास्ट करायला तिथे आपल्याला लाटा थोड्या कमी ब्रेक होताना दिसत आहे. आणि तोच एरिया असणार तिथे सध्या मासा असू शकतो. बघूया. आणि आता टाइम टू वेट बिगिन्स. टाइम टू वेट. आता किती वेळ वाट बघावी लागणार नो आयडिया, पण मजा येणार आहे. आणि एक मिनिट, आता दुसरा सेटअप आहे तो पण जास्त मस्तपैकी तोपर्यंत बॅक सेट करून सेट करूया. हा सेट आहे दे. क्रेझी फील. मस्त वाटतंय. पाणी ॲक्च्युली इथे रॉड लावलं तिथपर्यंत पाणी येते आता सुरुवातीला, तर थोड्या वेळ बघणार आहोत आणि त्यानंतर कंडिशन चेंज, पोझिशन चेंज. माईट बी पुढे पण जाऊ, या साईडला पुढे किंवा या साईडला बघूया. आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतंय ना कुठल्या बाजूला आपण जाऊ हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यासोबत चेतो इथे कास्ट करतोय जोरदार. नाईस. सो इथे आता आयडिया अशी आहे की दोन प्रकारे कास्ट केलेले आहेत. चेतनचा कास्ट इथे ह्या लाटेच्या अलीकडे आहे, माझा थोडा पुढे आहे. तर दोन्ही एरियामध्ये तिथे स्ट्राईक मिळणार आहेत ना, त्या साईडला आपण जास्ती फोकस करणार आहोत आणि बघूया काय हुकअप होतं आहे ते. हे बेट आपण लावतोय आणि झालं असं की पहिल्या साईडला ना कास्टला करंट खूप आहे, तर जिथे कास्ट पडते तिथून पूर्ण करंट असा फ्लोमध्ये बाहेर निघतोय, ऑलमोस्ट किनाऱ्याकडे येतोय. तर बघायला लागणार. जर या स्पॉटला आपल्याला नाही राहायला मिळत असणार तर आपण माईट बी पुढे शिफ्ट होणार आहोत, इवन नसत्याकडे पण. तर लेट्स सी. पहिले इथे ट्राय करणार आहोत फुल काय होतं आहे ते. ह्यावेळेला ह्याला टाय करूया ह्या दोरीने.
या दोरीने ट्राय करून बघूया काय राहत आहे की नाही राहत आहे ते लुअर ते बेट. सो चिअर्स आहे, थम्सअप आणि वडापाव मस्तपैकी. आहा, आणि हे वातावरण जबरदस्त ना. हे बघा आता पूर्ण करंट आहे ना, पाणी साईडला येत आहे आणि आपण नॅचरली ट्राय करणार आहोत ते म्हणजे जेव्हा लो टाईड टर्न होईल ना तेव्हा. सो आता फेज 2 आहे, 2 तास झालेले जवळजवळ येऊन आणि मध्ये जसं बघितलं तसं पाऊस होता आणि आता कडकडीत ऊन आहे. बेट ज्याच्यासाठी आम्ही शोधत होतो ना ते तर अजून नाही मिळालं आहे. असं वाटतंय की जी टाईड चालू होईल लो त्यात माईट बी ते मिळतील, नाही तर आपले प्रॉन्स आहेतच शेवटी मारायला. आता थोड्या वेळासाठी आपण बेस कॅम्पला परत जाणार आहोत उन्हापासनं वाचायला. जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त, हालत खराब. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. हां, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात एवढं ऊन म्हणजे अनबेरेबल. तरी नशिबाने इथे ही सावली मिळाली आहे. बघूया आता थोडा आराम करून परत काश करूया. भंगारवाले आलेले आहेत. पाहिजे का सामान, पाहिजे कोणाला? सो आत्ता आपण करतोय ते म्हणजे स्पॉट शिफ्टिंग आणि आपण प्लॅन करतोय ह्या पुढच्या सुरूच्या झाडाकडे थांबूया तिथे आणि काश तिथून करूया समोर. बघूया, कारण ह्या एरियात आम्ही थांबलेलो पण इथे काहीच होत नाही आणि आता समुद्र खूप रफ झाला आहे. तर बेट पण जिथे टाकतो तिथे पण ते थांबत नाही आहे. तर बघूया पुढे जाऊन. हां, इकडे काश करून झालेलं आहे आणि वाजले दुपारचा 1 वाजले. आता इथे आपण शेड बनवली एक छोटीशी, त्याच्यात जाऊन बसायचं आणि आराम करायचा, वाट बघायची. क्रेझी हीट. आता 1:30 वाजत आलेला आहे, टाईट टर्न झालेली आहे आणि अजूनपर्यंत एक स्ट्राईक नाही आहे. एकच आहे की सावली क्रिएट केल्यामुळे मागे थोडासा आधार आहे, नाहीतर हे अशक्य आहे, खरंच अशक्य आहे. वाटत होत नाही की पावसाळा आहे. आम्ही पावसाळ्याच्या तयारीत मस्त ताडपत्री हे ते सगळं घेऊन आलो की बाबा भिजायला नाही पाहिजे सामान काय. आणि झालं असं आहे की जी छत्री पावसासाठी आणली होती आता उन्हात कामी येते. पण तरी म्हणजे जो वातावरण आहे आणि ते जो फील येतोय ना तो क्रेझी आहे, मस्त वाटतंय. आता आपण रिव्ह्यू करूया. काय रे खाल्यान? काही एक नाही. या बाजूला मस्तपैकी समुद्र आहे, मज्जा येते बघायला. पाऊस पण, हा थोडा पाऊस आहे म्हणजे अक्षरशः असं झालंय सध्या. हे बघा इथे पूर्ण इथे पाऊस आहे या मागच्या बाजूपर्यंत सगळं आणि इथे डोक्यावर कडकडीत ऊन आहे. पण भारी आहे, मजा म्हणजे मजा जबरदस्त. एक्सपिरियन्स घ्यायला तुम्हाला इकडे यावं लागेल त्यासाठी. क्रेझी. आता परत पुन्हा एकदा आपले सेटअप्स लागलेले आहेत आणि आपण तिथे बसणार आहोत आणि तिथून एकदम बारकाईने ऑब्झर्व केलं जाणार आहे की काय होतंय, काय हालचाल, कसं उडतंय. पण आपण छोटीशी मुवमेंट जरी असेल ना लगेच उठून धावत यायचं आणि पटकन रॉड उचलायचं. बघूया तर ती मुवमेंट आता आपल्याला कधी मिळते ती. आता फिशिंग कॅच अँड कुकचं केलं पाहिजे रे, जरा थोडी मेहनत केली पाहिजे. म्हणजे त्याचा फायदा काय माहिती आहे, एकतर की आपण थोडंसं जेवणाचे वगैरे वांदे नाही होत.
म्हणजे आता आम्ही काय खाल्लं आहे माहिती आहे, आज सकाळी आम्ही वडापाव खाल्लेत 4 आणि त्यासोबत कुरकुरे आणि असे सगळे हेल्दी आयटम खाल्लेत. पण ठीक आहे, सध्या पोटाला आधार आहे, अजून असे भूक नाही लागली आहे खूप, पण कोणत्याही क्षणी लागू शकतं, नो आयडिया. वडापाव लावून मासे काढले. एक येणार आहे लवकरच, क्रेझी सस्पेन्स. वेळ आहे त्याला थोडं, तुम्हाला राहावं लागणार इथे. आणि ते असे क्रेझी एलिमेंट्स, क्रेझी सिरीज बघण्यासाठी ना तुम्हाला काय करावं लागणार? सबस्क्राईब आणि काय करावं लागणार? आणि बेल आयकॉन प्रेस करा. का करावं लागतं बेल आयकॉन? लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार येस, व्हिडिओ. 1 सेकंड पण मिस नाही होणार. हा, लगेच तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केला नोटिफिकेशन येणार नवीन व्हिडिओची. रॉड ठेवलेत मागे आणि आता चाललोय आपण सँडफ्लाईज पकडायला. मगाचा एक अटेम्प्ट फेल झाला. सकाळचा जो पहिला भेटला तेव्हा ट्राय केली पाहिजे, तेव्हा चान्स जास्ती होता. तेव्हा आलो असं बघितलं लागतंय, मग आम्ही त्या भरोशावर की लागणार, आणि जेव्हा हवे होते तेव्हा ते बंदच झाले तिथे यायचे. त्याच्यामुळे बघूया, परत ट्राय करणार आहोत. पाऊस लागतो. पाऊस आहे इथे. आणि या साईडला मिस्ट बघायला ना पूर्ण असं ते लाटा मोडून एक पूर्ण लेअर क्रिएट झालाय, फुल क्रेझी. हो, जबरदस्त. जबरदस्त लाट आहे. इथून हाईट बघाल ना, आमच्या हाईटच्या लेवलला लाट मागे बनते. नाही बघूया. सँडफ्लाईजने आम्हाला भिजवलेलं आहे इथे. अँड द वर्स्ट पार्ट इज काही नाही याच्यात, नुसती माती आहे. हा एक्सपिरियन्स, हा फील कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. खूप छोटासा आहे, एक आय थिंक मागे मोठा काहीतरी जाणवला. हे सँडफ्लाईज आहेत, ते दिसत आहे ते छोटे छोटे, पण याची साईज खूप लहान आहे अजून. हे बघा, सी इथे पण फॉग झाला आता. तेच बोलतोय. नाही इथे होतं, आता इथे आलं. आता ती खोलायला टेन्शन, वाळू आहे ना. आता परत मारलेला सेटअप चेक करूया. आणि आपण जे सकाळी प्लॅन केला की तो जबरदस्त बेट तुम्हाला दाखवायचा होता, जे मासे लागणार, असं आता वाटायला लागलं की तो सीझन अजून आलेला नाही. कारण ते आहेत पण ते खूप छोटे आहेत अजून, ते आपण बुक पण करू नाही शकणार, एवढे लहान आहेत. सो एनिवेज विल हॅव टू वेट फॉर सम टाईम. आणि परत येणार आहोत त्याच गोष्टीला घेऊन. आणि त्यावेळेला तर मी तर एवढा कॉन्फिडन्स नाही येणार ना की मी बेटच घेऊन येणार आहे. काय बोलतो, नो बेट यायचं, ते इथे बेट घ्यायचं, शोधायचं आणि मग मारायचं. ओके, बघ बघ, स्ट्राईक दे पहिली. हा घे, थांब, बस ड्रॅग दे. इकडे काहीतरी झालेलं आहे खूप वेळानंतर, जवळजवळ 5-1 तासानंतर काहीतरी मुवमेंट, पहिली मुवमेंट जाणवली. काय ना हा, काय आहे? मासा आहे. अरे क्रेझी, व्हिडिओ चालू आहे. क्रेझी फ्लॅटेड आहे. थांब. ओ क्रेझी मॅन, फायनली पहिल्या 5 तासानंतर काहीतरी लागलेलं आहे. फ्लॅटेड आहे आणि चांगली साईज आहे. क्रेझी मॅन, मस्त आहे बघा तिथे. नाईस, शी इज गिव्हिंग सम फाईट नाव. हे बघा,
इथे मस्त फ्लॅटेड लागलेले चेतनला. क्रेझी वन. 5 तासाची मेहनत. वाव. शी इज गोइंग बॅक इन द वॉटर्स नाव. बाय. मोठा मोठा मोठा. हा. वाव. गेली. क्रेझी मॅन. दॅट्स अमेझिंग. भरपूर वेळ, जवळजवळ 7-8 तास, आणि त्याच्यानंतर फायनली एक स्ट्राईक मिळणं. जबरदस्त फिलिंग आहे. क्रेझी फिलिंग आहे. कसं वाटतंय? व्हिडिओ कसं वाटतं नक्की सांगा. कारण एका सेकंडमध्ये एका सर्टन एरियामध्ये असं वाटलेलं की आता काय होतंय, नक्की काय होतंय समजत नाही. हां. आणि आम्ही तरी पण एवढंच होतं की आज पूर्ण पेट आपण युटिलाइज करायचं, त्याच्यानंतरच घरी जायचं. एक फ्लॅटेड हुकअप, मस्त मासा आहे. स्पेशली पण जाताना पण खूप जास्ती भारी वाटत होतं. तर आता बघूया. आता होप्स आहेत ना, जवळजवळ मला वाटतं 70-80% चार्ज परत वाढलेला आहे. आणि त्यासोबत आता आपण रॉड घेऊन जाणार आहोत ते म्हणजे थेट त्या नसत्याकडे, आणि तिथून बघूया काय हुकअप होत आहेत. अरे रॉड काढायचे तिथून. वा, क्या बात आहे. थांब मी काढतो. सो आता आपण प्रवासात पुढे, जसं आधी म्हणालो ना, शेवटच्या टप्प्याला पोचतोय, आणि आपण जाणार आहोत नसत्याकडे. आणि वातावरण बघायला ना पूर्ण जबरदस्त झालेलं आहे, मॅजिकल. कुठल्याही क्षणी आता पाऊस चालू होऊ शकतो, आणि ह्या पावसाची वाट आम्ही सकाळपासनं बघत होतो. तर आता असं वाटतंय की फायनली ते होणार आहे. लेट्स सी. क्रेझी एक्सपिरियन्स. ऑलमोस्ट आता माझ्या चेहऱ्यावर आय थिंक 1-2 थेंब पडलेले आहेत पावसाचे. बघूया. हां. येस दॅट्स इट. आय थिंक दॅट इज इट. मनसूनचा पहिला आपला फिशिंग व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी. तर ह्यासाठी बराच वेळ प्रयत्न केला होता. आता आपण चालत चाललेलो आहोत पावसाच्या दिशेने. तिथे पाऊस, वारा, वादळ सगळं आहे, आणि आज सकाळपासून या गोष्टीची ना खूप आतुरतेने वाट बघत होतो दोघे पण. आम्ही इथे पिशव्या त्या समोरच हात मारायची, दाट मोडते ना त्यात मारूया, किंवा तिथे जाऊन अजून पुढे त्या रॉक्सकडे खूप ठीक आहे पाणी. हां, त्या रॉक्सकडे. हां, हां असं समोरनं मारूया. हां. आणि तुला दोन्ही साईडला चान्स राहणार. ह्या नसतं ह्या बाजूला, ह्या रॉककडे पण आणि त्या रॉककडे पण. पाऊस बघा, पाऊस मागे जबरदस्त. आज खरं म्हणजे व्हिडिओ तर मला असं वाटतं की पावसाचा शोध असं व्हिडिओचं टायटल ठेवलं पाहिजे. कारण पाऊसच शोध होतो दिवसपासून, पूर्ण जळलेलो, आणि फायनली डे एंडपर्यंत पाऊस लागलेला आहे. म्हणजे अजून नाही लागला, पण आता लागेल असं वाटतंय कोणत्याही क्षणी. आता लागेल. आता हा पाऊस ऑल सेट. पाऊस भेटला आज. आजचा शोध पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ सक्सेसफुल. येस. ते मासा आहे. व्हायब्रेशन वाटले रॉडवर. वो 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 फिश ऑन. Fish on guys. There is something on the rod which is a small thing but it's crazy. काहीतरी आलेलं आहे असं वाटतंय. बघूया काय आहे. Whoa, what a piece man. Grouper. What an amazing day. There is a fish on the rod. हे बघा फायनली रॉडला मासा होता. हे बघा इथे मस्त एक ग्रुपर लागलेला आहे आपल्याला. अँड दिस इज गोइंग बॅक. हे आता परत आपण ह्याला सोडूया. दिस इज इनफ फॉर अ फोटो.
क्रेझी. ओय 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 ओय, थांब थांब थांब. गो जा. वाव. फॉल सलाम. आपल्याला लागलेला आहे कचरा. जबरदस्त कचरा लागलेला आहे, मोठा कचरा आहे. काढूया. ओढ ओढ, तुझ्याकडे ओढ. What a big fish! It's a big stingray. Crazy man. कचरा साफाई. हा 2 सेकंड मी बोललो माझा वाजतोय, मग तुझा पण वाजतोय. लाईनच्या वरनं क्रॉस झालंय. दगडी बस. फॉल सलाम, फॉल सलाम. तर जे काय आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना, ते पूर्णपणे फॉल्स होतं. आम्हाला असं वाटलेलं की काहीतरी, आणि एवढं ऑप्टिमिस्टिक होतो आम्ही की आम्हाला असं वाटलं की दोघांनी हुकअप झालेलं आहे. कॅमेरा थोडा अनक्लिअर आहे, फॉग झालेला आहे. तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी क्रेझी हुकअप झालं दोन्ही हुक्सवर, आणि झालं असं इथून कचरा मोठ्या प्रमाणात वाहत होता आणि तो हुकअप झाला आहे. तो काढायला जी वाट लागली आहे त्या तिथे बॅग भिजली, तर चेतन जाऊन बॅग ती उचलून टाकत होता. तर मला वाटतं सकाळची जी सुरुवात होती ना, ती पूर्णपणे शांत आणि असं रिलॅक्सिंग होती. त्याच जागेवर दुपारनंतर जी ॲक्टिव्हिटी सुरू झाली आहे किंवा जी ॲक्शन बघायला मिळाली व्हिडिओमध्ये, ती क्रेझी आहे. सो आता इथून प्रवास संपतोय आणि तुम्ही बघता इथे पूर्ण ढग आले आहेत पावसाचे, आणि समोर जे पाणी दिसतं आहे ना, आय थिंक हे या इयरचं लास्ट ग्रीन वॉटर असणार आहे. जसं आता पाऊस चालू होणार, हे सगळं मर्की होणार आहेत, प्रॉपर ऑरेंज कलर. तर सी यू फॉर नाव, आणि पुन्हा भेटूया. आम्ही असा विचार केलेला ही चहा आम्हाला सकाळी सकाळी मिळणार आहे वडापाव वगैरे खायला, पण सकाळी एवढी गरमी होती की आम्ही थम्सअप पिऊ शकलो. पण आता हा चहाचा थर्मास आपल्याला कामी आलं. गरम आहे, मस्त आहे, अजून मस्त गरम, सुपर्ब. तर आजचा हा प्रवास आहे ना, आपण इथे ह्या चहाबरोबर संपवणार आहोत आणि ह्या मस्त अशा व्ह्यू बरोबर. तर हा असा प्रवास आणि अशी अजून जागा, असे अजून ॲडव्हेंचरस नक्की व्हिडिओ येणार आहेत ह्या चॅनलवर. तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला. आहा, खरं म्हणजे ही चहा मी घरी पण पितो, पण ही मजा नाही, ही मजा नाही, ही मजा नाही. ऑसम, क्रेझी. मस्त वाटतं ना, मस्त वाटतं. मागे पाऊस, आणि आता खरी चहाची गरज लागणारच आहे. आता पूर्ण भिजत जायचं आहे घरी. तर पुन्हा भेटूया. चला.